दादा एक चहा द्या बरं. तुम्ही थांबा 1 मिनिट. सर तुम्हाला काय द्यायचं? मला एक चहा दे रे. हे घ्या सर तुमचा चहा. काय रे भाऊ, मी त्यांच्या पहिले तुला चहा मागितला होता, तुम्हाला दिला नाही त्यांनाच दिला पहिले. अरे भया, ते आपल्या परभणीच्या लय मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे. उगाच नाही फॉर्च्युनर गाडीमध्ये चहा प्यायला आला. हा घ्या तुमचा चहा. बरं ते जाऊ द्या, तुम्ही काय करता? मी का? अरे मी काश्मीरला इंडियन आर्मी मध्ये आहे. वडिलांना भेटण्यासाठी आलो होतो, पण आज लगेच सीमेवरून कॉल आला की परत या म्हणून. त्यामुळे विचार केला की आपलं एकदा क्वालिटी चहा पिवा, कारण आम्ही सैनिक आहोत रे. कधी आपल्या परभणीचा चहा पुन्हा प्यायला मिळेल की नाही सांगता येत नाही, कारण कधी शहीद होतील ते आमचं आम्हालाही माहित नसतं. सॉरी बरं का दादा. अरे त्यात काय सॉरी. आज मला एक गोष्ट शिकायला मिळाली की आजही आपल्या देशामध्ये बिझनेसमॅनलाच किंमत दिली जाते, पण सीमेवर रक्त सांडणारा सैनिक आणि शेतामध्ये घाम गाळणारा शेतकरी हा आणखीनही आपल्याला समजला नाही.